नमस्कार, मी संगीता पाचघरे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। अध्यक्ष कुलधरण सर आणि आपण सर्व सावित्रीच्या लेकींना जय ज्योती जय सावित्री। सावित्रीबाई फुले ग्रुपला आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत। छोटंसं रोपटं आता वटवृक्षात रूपांतरित झालं आहे। त्यानुसार आपल्या ग्रुपमधील गुरु शिष्य समता पुरस्काराने आम्हा सावित्रीच्या लेकींचा सन्मान नसून फुले दाम्पत्य विचारांचा सन्मान केलेला आहे। सन्मान व पुरस्कार उत्साह व सहभाग वाढवणारे असतात। संघटनेला मिळालेल्या 2 पुरस्कारांनी सावित्रीच्या लेकीचा आनंद द्विगुणित झाला आहे। सावित्री शक्तिपीठाला यावर्षी 2 पुरस्कार मिळालेत। ते वेगवेगळ्या 2 भूमीतून मिळालेत। कोणताही सन्मान व पुरस्कार हे व्यक्ती व संघटनेत काम करणाऱ्यांचा उत्साह वाढवणारे असतात। याची प्रचिती आपल्या सावित्रींच्या लेकीमध्ये जाणवलेल्या बदलांतून दिसून येत आहे। आज सावित्री शक्तिपीठाकडे समाज वेगळ्या अर्थाने बघतो आहे। त्यामुळे आज आम्ही कार्य करत असताना समाजातील उद्योग, व्यापार, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींचे सहकार्य वाढत आहे। आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कलागुलांना प्रोत्साहित करून आपल्या महापुरुषांच्या विचारांवर चालणारी भावी पिढी घडावी म्हणून आमचे गुरुवर्य प्रबोधनकार मान्य अण्णासाहेब तथा दशरथ कुलधरण सर यांनी अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, वक्त्या, साहित्यिक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक व गृहिणींचा सहभाग असलेली संघटनात्मक मजबूत टीम बांधणी म्हणजे सावित्री शक्तिपीठ होय। त्यांनी गाव, शहर, जिल्हा, विभाग, राज्य व देश विदेश पातळीवरील सुमारे 25,000 महिलांचे संघटन उभं करून 5 वर्षापूर्वी सावित्री शक्तिपीठ माध्यमातून फुले दाम्पत्य विचाराची ज्योत नव्याने प्रज्वलित केली। आज 6व्या वर्षात ही ज्योत घरोघरी महाराष्ट्रातील समीप बांधवांच्या घराघरात पोहोचवून नवसमाज निर्मितीची उत्तम भूमिका बजावत आहे। आणि आम्ही सावित्रीच्या लेकी ही फुले दाम्पत्याचे प्रबोधनात्मक कार्य आपल्या कृतीतून धाडस व नेटाने मांडत आहे। आणि त्याची एकूणच फलश्रुती म्हणजे आज कधी नव्हे इतक्या उत्साहाने महात्मा फुले जयंती सर्वजण एकत्रित येऊन थाटात साजरी करतानाचे आश्वासक चित्र संबंध राज्यभरात बघायला मिळत आहे। सावित्री शक्तिपीठाने आपल्या प्रबोधन कार्यातून प्रत्यक्ष कृतीतून समाजात दाखवून दिले आहे की आम्ही सावित्रीच्या लेकी स्वतःचा व्यक्तिमत्व विकसित करून पर्यायाने समाज विकासाची दिशा बदलण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले काम उभं करत आहे। पोथीनिष्ठ जुन्या रूढी परंपरा फुले दाम्पत्याच्या सत्यशोधकीय विचारांच्या कसोटीवर तपासून घेऊन आपले संघटन येत्या काळात अधिकाधिक मजबूत, व्यापक करणे, समाजाला महापुरुषांचे विचार देणे अशी अनेक कार्य सावित्रीच्या लेकी माननीय गुरुवर्य अण्णासाहेब कुलधरण यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। याचा सर्वोत्तम कार्याबद्दल मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर येथून अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष माननीय मनोजभाऊ घोडके यांच्या टीमने महात्मा फुले जयंती दिनी आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याचे कौतुक करून शाबासकी दिली। याबद्दल आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतून सावित्रीची लेक व सावित्री शक्तिपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ सुनीताताई शिंदे यांना विशेषत्वाने सन्मानित केले गेले। ही गोष्ट सावित्री शक्तिपीठाचा गौरव वाढवणारी आहे। तर दुसरीकडे प्रागतिक विचारांच्या महापुरुषांच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील देवमाळी परतवाडा येथील अखिल भारतीय बौद्ध महासंघ संलग्नित पंचशील महिला मंडळांनी सावित्रीच्या लेकीचे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असल्याबद्दल गेल्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्काराने सन्मानित केले आहे। सौ शीलाताई जयकुमार चर्जन यांना परतवाडा येथील संयुक्त जयंती समितीने व्यक्तिगतरित्याही विशेष सावित्रीची लेक म्हणून सन्मानित केले आहे। दोन्ही सन्मान हे आम्हा सावित्रीच्या लेकीच्या कार्याची खरीखुरी पावती आहे। आपल्या संघटनेला एकाच वर्षात एकाच महिन्यात राज्यातील 2 भिन्न स्वाभाविक विभागात गुरु शिष्य परंपरेतील 2 महापुरुषांच्या जयंती दिनी आम्हा सावित्रीच्या लेकीच्या कार्याची दखल घेऊन आम्हा समता पुरस्काराने सन्मानित करून समाज मान्यता दिली। याबद्दल
आम्हावरील संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे ऋणी आहोत. ह्या प्रसंगी आमचे गुरुवर्य माननीय दशरथ कुळधरण सरांनी सावित्रीच्या लेकीच्या सन्मानाबद्दल सावित्रीच्या सर्व लेकींचे अभिनंदन करून सर्वांना शुभेच्छा दिल्यात. याबाबत आमच्या भागातून आलेल्या प्रतिक्रिया बऱ्याच बोलक्या आहे. आम्हा सावित्रीच्या लेकींना कामास प्रोत्साहन मिळून कार्यास गती येत आहे. सर्वच सावित्रीच्या लेकींचा सन्मान झाल्याने त्यांना संघटनात्मक सहभाग वाढत आहे. नवयुवती समाजकार्यात सहभागी होत आहेत. सामाजिक कार्यात कार्यरत सर्व संघटनांनी आपल्या कार्याची दिशा बदलून आता उत्तम कार्य करत आहेत. म्हणूनच आज आमचा सन्मान म्हणजे समाजकार्याची दिशा बदलवणारा ठरला असल्याचे मत माननीय दशरथ कुळधरण यांनी बोलून दाखवले आहे. जय ज्योती, जय क्रांती.